मुलांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात सगळं असून सुद्धा आपण काहीतरी हरवल्यासारखे वाटतं. मन निराश होतं, विचार गुंततात आणि समाधान हरवतं. पण आयुर्वेद, धर्मशास्त्र आणि आपली जुनी परंपरा सांगते की निसर्गातच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या मन, शरीर आणि आत्मा यांना शुद्ध करतात. उद्या बुधवार आणि त्यातही ज्येष्ठ पौर्णिमा, अत्यंत शुभ योग आहे. याच दिवशी सकाळच्या अंघोळीच्या पाण्यात एक छोटीशी पण प्रभावी वस्तू टाका आणि पहा काय होतं. प्रश्न: ती वस्तू कोणती? ती वस्तू आहे कडुलिंबाची पाने. होय, अगदी साधी, आपल्या अंगणात सापणारी कडुलिंबाची पाने. का कडुलिंब? कडुलिंब हे केवळ शरीराच्या रोगांपासून संरक्षण करत नाही, तर त्याचे सूक्ष्म स्पंदन तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव अधिक असतो, मनावर परिणाम करणारा. अशावेळी कडुलिंबाचं पाणी हे मन शुद्ध करणारं औषध ठरतं. कसं करायचं? 1. सकाळी लवकर उठा, शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तात. 2. स्नानाच्या पाण्यात 5 ते 7 ताजं कडुलिंबाचं पान टाका. 3. ते पाणी 5 मिनिटं तसेच ठेवा. 4. मग त्या पाण्याने अंघोळ करा, शांत मनाने, एखादी चांगली प्रार्थना किंवा ओम नमः शिवाय जप करत. त्याचे फायदे: मन शांत होतं, वाईट विचार, भीती, चिंता दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, आरोग्य सुधारते. विशेषतः ज्येष्ठ पौर्णिमेला केल्यास मानसिक क्लेश दूर होतात. माझ्या आजी सांगायच्या, मनाचं पाणी स्वच्छ ठेवायचं असेल तर शरीराच्या पाण्यात कडुलिंब टाकायचं विसरू नकोस. शरीर स्वच्छ ठेवणं सोपं आहे, पण मन स्वच्छ ठेवायला अशी साधी पण प्रभावी परंपरा आपण विसरून चालणार नाही. या पौर्णिमेला ही छोटी कृती करा आणि स्वतः अनुभव घ्या. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या घरच्या व्यक्तींनाही शेअर करा. आध्यात्मिकतेची ही छोटी पण प्रभावी पायरी कुणाचं जीवन उजळू शकतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.